प्रकरण 2. कामगार आणि कम्युनिस्ट. कम्युनिस्टांचा एकंदर कामगारांशी कोणता संबंध असतो? कम्युनिस्ट पक्ष इतर कामगारवर्गीय पक्षांच्या विरुद्ध असलेला एक निराळा पक्ष नव्हे. एकंदर कामगार वर्गाच्या हितसंबंधाहून निराळे व अलग असे कम्युनिस्टांचे कोणतेही संबंध नसतात. कामगार चळवळीला विशिष्ट वळण देण्यासाठी पंथवादी अशी कोणतीही खास तत्वे कम्युनिस्ट मांडित नाहीत. इतर कामगारवर्गीय पक्षांपेक्षा कम्युनिस्टात जे विशेष असते ते एवढेच. 1. निरनिराळ्या देशातील कामगारांच्या राष्ट्रीय लढ्यात कम्युनिस्ट असे दाखवून देतात व प्रामुख्याने सांगतात की समग्र कामगार वर्गाचे हितसंबंध एकच आहेत, मग ते कामगार कोणत्याही राष्ट्राचे असोत. 2. कामगार वर्गाच्या भांडवलशाही विरोधी लढ्याला विकासाच्या ज्या निरनिराळ्या अवस्थातून जावे लागते त्या प्रत्येक अवस्थेत कम्युनिस्ट सदैव व सर्वत्र एकंदर चळवळीच्या हिताचाच पुरस्कार करतात. म्हणून एकीकडे व्यावहारिकदृष्ट्या कम्युनिस्ट पक्ष हा प्रत्येक देशातील कामगारवर्गीय पक्षांचा सर्वात पुढारलेला व खंबीर असा विभाग असतो व तो इतर सर्वांना पुढे रेटत नेतो. दुसरीकडे तात्विकदृष्ट्या कम्युनिस्टांना सर्वसाधारण कामगार जनतेच्या मानाने एक विशेष अनुकूलता अशी असते की कामगार चळवळीच्या प्रगतीची दिशा, तिची परिस्थिती व तिचे सर्वसाधारण अंतिम फळ यांचे त्यांना स्पष्ट आकलन झालेले असते. इतर सर्व कामगारवर्गीय पक्षांचे जे तात्कालिक ध्येय असते तेच कम्युनिस्टांचे असते व ते म्हणजे कामगार वर्गाला वर्ग या नात्याने संघटित करणे, कामगार वर्गाचे वर्चस्व उलथून पाडणे, भांडवलदार वर्गाचे वर्चस्व उलथून पाडणे, कामगार वर्गाने सत्ता काबीज करणे. कम्युनिस्टांचे तात्विक सिद्धांत सबंध जगाचा उद्धार करू पाहणाऱ्या कोणातरी महापुरुषाने शोधून काढलेल्या किंवा स्वतःच्या डोक्यातून काढलेल्या कल्पनांवर किंवा तत्वांवर मुळीच आधारलेले नसतात. विद्यमान वर्ग लढ्यातून आपल्या डोळ्यादेखत चालू असलेल्या ऐतिहासिक हालचालीतून जे वास्तविक परस्पर संबंध अस्तित्वात येतात तेच कम्युनिस्टांच्या सिद्धांतांमध्ये सर्वसाधारण स्वरूपात व्यक्त केलेले असतात. मालकी हक्काच्या बाबतीतले चालू संबंध रद्द करणे हे काही कम्युनिझमचेच खास वैशिष्ट्य नव्हे. भूतकाळातील मालकी हक्कांच्या बाबतीतल्या सर्व संबंधात ऐतिहासिक परिस्थितीतील बदलामुळे सतत बदल घडून आला आहे. उदाहरणार्थ, फ्रेंच राज्यक्रांतीने सरंजामदारी मालकी हक्काची पद्धत रद्द करून भांडवलदारी मालकी हक्काची पद्धत अस्तित्वात आणली. कम्युनिझमचे खास वैशिष्ट्य एकंदरीने मालकी हक्क रद्द करणे हे नसून भांडवलदारी मालकी हक्क रद्द करणे हेच आहे. परंतु आधुनिक भांडवलदारी खाजगी मालकी म्हणजे वर्गविरोधावर उभारलेल्या मूठभर लोकांनी बहुसंख्येची पिळवणूक करण्याच्या तत्वावर उभारलेल्या उत्पादन व द्रव्यार्जन पद्धतीचेच अंतिम व अत्यंत प्रगत रूप होय. या अर्थाने कम्युनिस्टांचा सिद्धांताचा सारांश एका वाक्यात सांगता येईल, ते म्हणजे खाजगी मालकी रद्द करणे. आम्हा कम्युनिस्टांवर असा आरोप करण्यात येतो की स्वतःच्या श्रमाचे फळ म्हणून स्वतःची वैयक्तिक मालमत्ता कमावण्याचा माणसाचा हक्क आम्ही रद्द करू इच्छितो. हा मालकी हक्क सर्व व्यक्ती स्वातंत्र्याचा, वैयक्तिक कृतीचा व व्यक्तीच्या स्वावलंबनाचा पाया आहे असे सांगण्यात येते. कष्टाने मिळवलेली मालमत्ता, स्वतः कमावलेली, स्वतःच्या श्रमाने संपादन केलेली मालमत्ता, छोट्या कारागिरांच्या व लहान शेतकऱ्यांच्या मालमत्तेला अनुलक्षून तुम्ही हे बोलता काय? भांडवलदारी पद्धतीची मालकी अस्तित्वात येण्यापूर्वी अशा प्रकारची मालकी अस्तित्वात होती, पण ती रद्द करण्याची आता गरज उरलेली नाही. उद्योगधंद्याच्या वाढीमुळे ती बऱ्याच अंशाने केव्हाच नष्ट झाली आहे व अजून दररोज नष्ट होते आहे. की मग तुमचा रोख आधुनिक भांडवलदारी खाजगी मालकीवर आहे. मोलमजुरीमुळे कामगारांसाठी मालमत्ता निर्माण होते का? मुळीच नाही. मोलमजुरीमुळे भांडवल निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारची मालमत्ता निर्माण होते की जी मोलमजुरीची पिळवणूक करते व जी वाढण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे मोलमजुरांचा नवा तांडा अस्तित्वात आणणे. सध्याच्या स्वरूपाची मालकी भांडवल व मोलमजुरी यामधील विरोधावर आधारलेली आहे. या विरोधाच्या दोन्ही बाजूंचे आपण परीक्षण करू. भांडवलदार होणे याचा अर्थ उत्पादनाच्या क्षेत्रात केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक स्थान व्यापणे हा असतो. भांडवल सामुदायिकरित्या निर्माण होते व अनेक माणसांच्या संयुक्त कार्यामुळेच किंबहुना अनेक दृष्ट्या समाजातील सर्व माणसांच्या संयुक्त कार्यामुळेच त्याला गती मिळू शकते.
म्हणून भांडवल ही एक वैयक्तिक शक्ती नव्हे, तर ती एक सामाजिक शक्ती आहे. म्हणून भांडवलाला सामायिक मालमत्ता बनवल्यामुळे, म्हणजे समाजातील सर्व माणसांची मालमत्ता बनवल्यामुळे वैयक्तिक मालमत्तेचे सामाजिक मालमत्तेत रूपांतर होत नाही. त्या मालमत्तेच्या सामाजिक स्वरूपातच बदल होतो, तिचे वर्गीय स्वरूप नाहीसे होते. आता मोलमजुरीचा प्रश्न घेऊ. मोलमजुरीची सरासरी किंमत किमान पगारा इतकी असते. म्हणजे मजुराला केवळ मजूर म्हणून कसेबसे जिवंत ठेवण्यासाठी उदरनिर्वाहाच्या वस्तूंचे जेवढे प्रमाण अगदीच आवश्यक असते तेवढीच ही किंमत असते. म्हणून मजुरी करणारा कामगार आपल्या श्रमाने जे कमवतो ते त्याला जेमतेम जिवंत राहण्यास व प्रजोत्पादन करण्यास पुरेल एवढे असते. श्रमाच्या फळाची ही वैयक्तिक कमाई रद्द करण्याची आमची मुळीच इच्छा नाही. या कमाईचा उद्देश केवळ जिवंत राहता यावे व प्रजोत्पादन करता यावे एवढाच असतो व इतरांच्या श्रमावर स्वामित्व गाजवण्यासाठी कामास येईल अशी शिल्लक त्याच्यातून मुळीच उरत नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट नष्ट करायची आहे आणि ती म्हणजे या कमाईचे हीन स्वरूप. कारण या पद्धतीखाली मजुरांचे जिणे फक्त भांडवल वाढवण्यासाठीच असते व राज्यकर्त्या वर्गाच्या हितासाठी जेवढ्या अंशाने जरुरी असते तेवढ्याच अंशाने त्याला जगू देण्यात येते. भांडवलदारी समाजात सजीव श्रम हे केवळ संचित श्रम वाढवण्याचेच एक साधन असते. कम्युनिस्ट समाजात संचित श्रम हे कामगारांचे जीवन अधिक व्यापक, संपन्न व उन्नत करण्याचेच एक साधन असते. म्हणून भांडवलदारी समाजात वर्तमान काळावर भूतकाळाचे वर्चस्व असते. कम्युनिस्ट समाजात भूतकाळावर वर्तमान काळाचे वर्चस्व असते. भांडवलदारी समाजात भांडवल स्वतंत्र असते व त्याला व्यक्तित्व असते, पण सजीव माणूस परतंत्र असतो व त्याला व्यक्तित्व नसते. आता ही परिस्थिती नाहीशी करणे म्हणजेच व्यक्तित्व व स्वातंत्र्य नष्ट करणे होय असे भांडवलदार म्हणतात. बरोबर आहे. भांडवलदारी व्यक्तित्व, भांडवलदारी स्वातंत्र्य, भांडवलदारी अनिर्बंधता यांच्या विरुद्ध शस्त्र उपसण्यात आले आहे यात शंका नाही. सध्याच्या भांडवलदारी उत्पादनाच्या परिस्थितीत स्वातंत्र्य याचा अर्थ व्यापार स्वातंत्र्य, खरेदी विक्रीचे स्वातंत्र्य असाच होतो. पण जर खरेदी व विक्री बंद झाली तर खरेदीचे व विक्रीचे स्वातंत्र्य देखील नष्ट होणारच. अशी बडबड करत भांडवलदार स्वातंत्र्याविषयी वीरश्रीयुक्त घोषणा देऊ लागतात. त्यांच्या या घोषणांना अर्थ असतोय, पण तो असतो मध्ययुगात असलेल्या खरेदी विक्रीवरील निर्बंधांच्या तुलनेत, त्यावेळच्या बंधनांनी पीडित झालेल्या व्यापाऱ्यांच्या तुलनेत. परंतु कम्युनिस्ट पद्धत खरेदी विक्री, भांडवलदारी उत्पादन पद्धती आणि खुद्द भांडवलदार वर्ग या सर्वांचेच उच्चाटन करतो. त्यामुळे तथाकथित स्वातंत्र्याच्या घोषणा आणि गर्जना कम्युनिस्ट पद्धतीविरुद्ध निरर्थक ठरतात. खाजगी मालकी नष्ट करण्याचा आमचा बेत आहे हे तुम्हाला फार भयंकर वाटते, पण तुमच्या सध्याच्या समाजात 9 लोकसंख्येच्या बाबतीत खाजगी मालकी केव्हाच नष्ट झालेली आहे. मुठभर लोकांच्या बाबतीत खाजगी मालकी अस्तित्वात आहे याचे सुद्धा एकच कारण आहे, ते म्हणजे त्या 9 लोकांच्या हाती मुळीच खाजगी मालकी नाही. म्हणजे तुम्ही आमच्यावर जो आरोप करता त्याचा अर्थ एवढाच की समाजातील बहुसंख्येच्या हाती मुळीच मालकी नसण्यावरच जिचे अस्तित्व अवलंबून आहे अशा प्रकारची मालकी आम्ही नष्ट करू इच्छितो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही तुमची मालकी नष्ट करू इच्छितो हाच आमच्यावरती तुमचा आरोप आहे. आणि अगदी खरं आहे, आम्ही नेमकं हेच करू इच्छितो. श्रमाचं भांडवलात, पैशात किंवा खंडांत रूपांतर करणं अशक्य होतं. म्हणजेच त्याचे मुठभर लोकांच्या हाती जिची मक्तेदारी येऊ शकते अशा सामाजिक शक्तीत रूपांतर करणं अशक्य होतं. तुमची मालकी नष्ट करणे म्हणजे व्यक्तित्व नाहीसं होणं असं तुम्ही म्हणता. म्हणजे नेमकं काय होतं? ज्या क्षणी श्रमाचं भांडवलात, पैशात किंवा खंडांत रूपांतर करणं अशक्य होतं तेव्हा तुमचं व्यक्तित्व नाहीसं होतं. मुठभर लोकांच्या हाती श्रमाची मक्तेदारी येईल अशा सामाजिक शक्तीत रूपांतर करणं अशक्य होतं तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व नष्ट होतं. वैयक्तिक मालमत्तेचे भांडवलात म्हणजेच भांडवली मालमत्तेत रूपांतर करणे अशक्य होतं त्या क्षणापासून व्यक्तित्व नाहीसं होतं असं तुम्ही म्हणता. तुमच्या दृष्टीने व्यक्ती याचा अर्थ भांडवलदार, मालमत्तेचा मालक असणारा भांडवलदार वर्ग एवढाच आहे हे तुम्हाला कबूल करावंच लागेल. आणि ह्या व्यक्तीचा खरोखर नाश केला पाहिजे. समाजाने निर्माण केलेल्या वस्तूंचा उपभोग घेण्याचा कोणत्याही माणसाचा अधिकार कम्युनिझम हिरावून घेत नाही, पण त्यायोगे इतरांच्या श्रमावर हुकूमत गाजवण्याचा त्याचा अधिकार मात्र
कम्युनिझम जरूर हिरावून घेतो. खाजगी मालकी रद्द झाल्यावर सर्व काम बंद पडेल आणि सर्वत्र आळसाचं राज्य येईल असाही एक आक्षेप मांडण्यात येतो. या मताप्रमाणे भांडवलदार समाज तर केवळ निरुद्योगीपणामुळे केव्हाच धुळीला मिळायला हवा होता की नाही. कारण या समाजातील जे लोक काम करतात त्यांना काही मिळकत करता येत नाही आणि ज्यांना काही मिळकत होते ते काहीच काम करत नाहीत. हा आक्षेप म्हणजे जर भांडवल नाहीसं झालं तर मोलमजुरी चालू शकणार नाही या विधानाचीच द्विरुक्ती आहे. भौतिक वस्तूंचं उत्पादन आणि त्यांची मालकी या संबंधीच्या कम्युनिस्ट पद्धतीविरुद्ध जे जे आक्षेप घेण्यात येतात ते सगळे बौद्धिक वस्तूंचं उत्पादन आणि त्यांची मालकी या संबंधीच्या कम्युनिस्ट पद्धतीविरुद्धही घेण्यात आले आहेत. वर्गीय मालकी नाहीशी होणं म्हणजे खुद्द उत्पादनच नाहीसं होणं असं भांडवलदाराला वाटतं. त्याचप्रमाणे वर्गीय संस्कृती नाहीशी होणं म्हणजे एकंदर संस्कृतीच नाहीशी होणं असाही त्याचा समज असतो. ज्या संस्कृतीच्या नाशाबद्दल तो शोक करतो ती संस्कृती प्रचंड बहुसंख्येच्या बाबतीत यंत्र म्हणून काम करण्याचे शिक्षण देणारीच संस्कृती खरोखरी असते. पण स्वातंत्र्य, संस्कृती, कायदा इत्यादी बाबतीत तुमच्या भांडवलदारी कल्पनांची भांडवलदारी मालकी नष्ट करण्याच्या आमच्या ध्येयाला ही कल्पना लावता तेव्हा तुम्ही आमच्याशी वाद घालण्याचं खरं म्हणजे काहीच कारण नाही. तुमच्या ह्या कल्पनाच मुळे तुमच्या भांडवलदारी उत्पादनाच्या आणि भांडवलदारी मालकीच्या परिस्थितीतून जन्माला आल्या आहेत. तुमच्या वर्गाचीच इच्छा कायदा म्हणून सर्वांवर लादण्यात येते. ते तुमचं कायदेशास्त्र बनतं. त्या इच्छेचे स्वरूप आणि तिची दिशा मुख्यतः काय असणार आहे हे तुमच्या वर्गाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक परिस्थितीच्या योगेच निश्चित होत असतं. तुमची सध्याची उत्पादन पद्धती आणि मालकी हक्काची पद्धती इतिहासक्रमात अस्तित्वात आली आहे आणि हे ऐतिहासिक परस्पर संबंध उत्पादनाच्या प्रगतीबरोबरच उदय पावतात आणि अस्तास जातात. पण या पद्धतीपासून निर्माण झालेल्या सामाजिक प्रकारांनाच निसर्गाचे आणि बुद्धीचे त्रिकालाबाधित नियम मानण्यास स्वार्थी गैरसमजुतीमुळे तुम्ही प्रवृत्त झाला आहात. तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रत्येक राज्यकर्त्या वर्गाने देखील हाच गैरसमज उराशी बाळगला होता. प्राचीन काळातील मालकी हक्कांच्या पद्धतीच्या बाबतीत जे तुम्हाला स्पष्ट दिसतं, सरंजामदारी मालकी हक्कांच्या पद्धतीत तुम्ही जे कबूल करता तेच तुमच्या स्वतःच्या भांडवलदारी मालकी हक्कांच्या पद्धतीच्या बाबत कबूल करण्यास तुम्ही तयार नाही. कुटुंब संस्था रद्द करणे कम्युनिस्टांची ही सूचना नीच आहे असं तुम्ही म्हणता आणि जहालातले जहाल सुद्धा त्यामुळे खवळून उठतात. सध्याच्या कुटुंब संस्थेचा म्हणजे भांडवलदारी कुटुंब संस्थेचा पाया कोणता आहे? भांडवल, खाजगी प्राप्ती हाच नाहीये का? या कुटुंब संस्थेचे अगदी परिपूर्ण स्वरूप फक्त भांडवलदार वर्गातच आढळतं. पण त्यालाच पूरक म्हणून दोन गोष्टी असतात. एक म्हणजे कामगार वर्गात कुटुंब संस्थेचा जवळजवळ अभाव असतो आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक वेश्या व्यवसाय. भांडवलदारी कुटुंब संस्थेला पूरक असलेल्या ह्या दोन गोष्टी जेव्हा नाहीशा होतील तेव्हा ती कुटुंब संस्था सुद्धा स्वाभाविकपणेच नाहीशी होईल आणि जेव्हा भांडवल नाहीसं होईल तेव्हा भांडवलदारी कुटुंब संस्था आणि तिला पूरक असलेल्या गोष्टी देखील नाहीसे होतील. तुमचं शिक्षण ते सुद्धा सामाजिक नसतं का? तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीत शिक्षण देता तिच्या योगेच म्हणजे शाळा वगैरेंच्या द्वारे समाजाकडून जो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेप करण्यात येतो त्याच्या योगे ह्या शिक्षणाचं स्वरूप निश्चित होत असतं. हे खरं आहे ना? शिक्षणाच्या क्षेत्रात समाजाने हस्तक्षेप करणं ही कम्युनिस्टांच्या डोक्यातून निघालेली नवी शक्कल नाही. मात्र या हस्तक्षेपाचे स्वरूप बदलण्याचा आणि शिक्षणावरील राज्यकर्त्या वर्गाचा पगडा काढून टाकण्याचा मात्र कम्युनिस्ट जरूर प्रयत्न करतात. कम्युनिस्टांवर आणखी असा आरोप करण्यात येतो की त्यांना देश व राष्ट्रीयत्व या गोष्टीही नाहीशा करायच्या आहेत. कामगारांना देश नसतो. त्यांच्याजवळ जे नाही ते त्यांच्याकडून काढून घेणं आम्हाला शक्य नाही. कामगार वर्गाने प्रथम राजकीय वर्चस्व मिळवले पाहिजे. राष्ट्रातील प्रमुख वर्ग होण्याची पायरी गाठली पाहिजे. राष्ट्र म्हणजे आपण स्वतःच अशी स्थिती अस्तित्वात आणली पाहिजे. व एवढ्यापुरतं पाहता कामगार वर्ग स्वतःच राष्ट्रीय असतो. मात्र राष्ट्रीय या शब्दाच्या भांडवलदारी अर्थाने तो राष्ट्रीय नसतो. भांडवलदार वर्गाचा विकास, व्यापाराचे स्वातंत्र्य, जागतिक बाजारपेठ, उत्पादन पद्धतीत एकसारखेपणा व त्याला अनुसरून जीवनाच्या परिस्थितीत सुद्धा एकसारखेपणा
या गोष्टींमुळे निरनिराळ्या राष्ट्रांच्या जनतेतील राष्ट्रीय भिन्नपणा व विरोध दिवसेंदिवस जास्त नाहीसे होत आहेत. कामगार वर्गाचे वर्चस्व स्थापन झाल्यावर ते आणखी जास्त वेगाने नाहीसे होतील. कामगार वर्गाच्या दास्यमोचनासाठी आवश्यक असलेली एक पहिली गोष्ट निदान प्रमुख सुधारलेल्या देशांनी एकजुटीने लढा करणे हीच आहे. एका व्यक्तीकडून करण्यात येणारी दुसऱ्या व्यक्तीची पिळवणूक ज्या प्रमाणात बंद करण्यात येईल त्या प्रमाणात एका राष्ट्राकडून करण्यात येणारी दुसऱ्या राष्ट्राची पिळवणूक सुद्धा बंद करण्यात येईल. ज्या प्रमाणात राष्ट्रातील निरनिराळ्या वर्गांचे परस्पर विरोध नाहीसे होतील त्या प्रमाणात एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राविषयी वाटणारी वैरभावनाही नष्ट होईल. धार्मिक, तत्त्वज्ञान विषयक व सर्वसाधारणतः वैचारिक भूमिकेवरून कम्युनिझम विरुद्ध जे आरोप करण्यात येतात ते गंभीरपणे परीक्षण करण्याच्या लायकीचे नाहीत. माणसाच्या भौतिक जीवनाची परिस्थिती, त्याचे सामाजिक संबंध व त्याचे सामाजिक जीवन यात जे बदल होतात त्यास अनुसरून त्याच्या कल्पना, मते, विचार यातही बदल होतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे त्याची जाणीव बदलते. हे लक्षात येण्यासाठी विशेष बुद्धिचापल्याची काही गरज आहे का? भौतिक उत्पादन ज्या प्रमाणात बदलते त्याच प्रमाणात बौद्धिक उत्पादनाचे स्वरूप बदलते. हीच गोष्ट विचाराच्या इतिहासावरून सिद्ध होत नाही का? नेहमी प्रत्येक युगातील प्रचलित विचार त्या युगातील राज्यकर्त्या वर्गाचेच विचार असतात. समाजात क्रांती घडवून आणणाऱ्या विचारांविषयी जेव्हा लोक बोलतात तेव्हा त्याचा अर्थ एवढाच असतो की जुन्या समाजात नव्या समाजाची बीजे निर्माण झाली आहेत व जुन्या जगण्याच्या परिस्थितीबरोबरच जुन्या विचारांची वाताहत होत आहे. प्राचीन जग मृत्यूपंथास लागले असताना प्राचीन काळातील निरनिराळ्या धर्मांवर ख्रिस्ती धर्माने विजय मिळवला. 18व्या शतकात ख्रिस्ती धर्मातील विचारांना बुद्धिवादी विचारांपुढे हार खावी लागली. त्यावेळी सरंजामदारी समाज तेव्हाच्या क्रांतिकारक भांडवलदार वर्गाविरुद्ध प्राणांतिक लढा करीत होता. अनिर्बंध चढाओढीचे राज्य सुरू झाले ही गोष्टच धार्मिक व वैचारिक स्वातंत्र्याच्या कल्पनांच्या द्वारे ज्ञानाच्या क्षेत्रात व्यक्त झाली. यावर असे सांगण्यात येईल की धार्मिक, नैतिक, तत्त्वज्ञान विषयक व राज्यशास्त्र विषयक कल्पनांमध्ये ऐतिहासिक विकासाच्या ओघानं निसंशय बदल झाला आहे. परंतु धर्म, नीती, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, कायदा या गोष्टी मात्र नेहमी तशाच टिकून राहिल्या आहेत. शिवाय स्वातंत्र्य, न्याय इत्यादी सत्ये शाश्वत आहेत व ती समाजाच्या कोणत्याही स्थितीत सारखीच आढळतात. परंतु कम्युनिझम शाश्वत सत्यांची, सर्व धर्माची व सर्व नीतिमत्तेची हकालपट्टीच करतो. त्यांची नव्या पायावर प्रतिष्ठापना करीत नाही. म्हणून कम्युनिझमचे कार्य पूर्वीच्या सर्व ऐतिहासिक अनुभवाच्या विरुद्ध असते. या आरोपाचा अर्थ काय होतो? वर्गविरोधांचा विकास होत जाणे हाच आत्तापर्यंतच्या सर्व समाजाचा इतिहास आहे. ह्या वर्गविरोधांनी निरनिराळ्या युगात निरनिराळी रूपे धारण केली. परंतु त्याचे रूप कोणतेही असले तरी एक गोष्ट आत्तापर्यंत सर्व निरनिराळ्या युगात सारखीच आढळते व ती म्हणजे समाजाच्या एका विभागाकडून होणारी दुसऱ्या विभागाची पिळवणूक. तेव्हा पूर्वीच्या सर्व युगातील विचारप्रवाहांमध्ये कितीही भिन्नता व विविधता असली तरी ते सामाजिक जाणीवेच्या एका विशिष्ट चौकटीतच राहिलेले आहेत, यात काहीच आश्चर्य नाही. वर्गविरोधांचा संपूर्ण नाश होईपर्यंत ही सामाजिक जाणीव अस्तित्वात राहणारच. कम्युनिस्ट क्रांती म्हणजे परंपरागत मालकी हक्कांच्या संबंधांचा अगदी समूळ उच्छेद करणे. अर्थात या क्रांतीच्या विकासाबरोबर परंपरागत कल्पनांचा सुद्धा अगदी समूळ उच्छेद होतो, यात नवल नाही. पण कम्युनिझम विरुद्ध भांडवलदारांच्या आक्षेपांचा समाचार घेणे आता आपण आटोपते घेऊ. आपण वर पाहिले आहे की कामगार वर्गाच्या क्रांतीतील पहिली पायरी कामगार वर्गाला राज्यकर्त्या वर्गाच्या दर्जाला आणून पोचवणे, लोकशाहीच्या संग्रामात यश मिळवणे हीच आहे. या पायरीवर कामगार वर्ग समाजावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करील. त्या वर्चस्वाचा उपयोग करून तो भांडवलदार वर्गाच्या हातून सर्व भांडवल क्रमाक्रमाने हिसकावून घेईल. सर्व उत्पादन साधने सरकारच्या म्हणजे राज्यकर्ता वर्ग म्हणून संघटित झालेल्या कामगार वर्गाच्या हाती केंद्रित करील. आपले राजकीय वर्चस्व वापरून एकूण उत्पादन शक्तींची वाढ शक्य तितक्या वेगाने करील. अर्थात
आरंभीच्या काळात हे कार्य मालकी हक्कांवर आणि भांडवली उत्पादनाच्या व्यवस्थेवर आक्रमण केल्याशिवाय पार पाडता येणार नाही. त्यासाठी करावयाचे उपाय प्रथम आर्थिकदृष्ट्या अपुरे व कमजोर वाटतील, पण चळवळीच्या ओघात त्यांची नैसर्गिक वाढ होते. उत्पादन पद्धतीत संपूर्ण क्रांती घडवून आणण्यासाठी हे उपाय करणे अपरिहार्यच आहे. हे उपाय निरनिराळ्या देशात अर्थात निरनिराळे असतील. तथापि सर्वात पुढारलेल्या देशांमध्ये पुढील कार्यक्रम सर्वसाधारणपणे योग्य होईल. 1. जमीनदारांच्या जमिनींवरील त्यांची मालकी रद्द करणे व जमिनीचा सर्व खंड सार्वजनिक कार्यासाठी वापरणे. 2. पुष्कळच चढत्या प्रमाणात प्राप्तीवरील कर. 3. वडिलोपार्जित मिळकतीचे सर्व हक्क रद्द करणे. 4. परदेशात पळून गेलेल्या किंवा बंड करणाऱ्या सर्व लोकांची मालमत्ता जप्त करणे. 5. पतपुरवठ्यांचे सर्व व्यवहार सरकारच्या हाती केंद्रित करणे व त्यासाठी सरकारी भांडवलाने राष्ट्रीय बँक स्थापन करणे व तिलाच सर्व व्यवहाराची मक्तेदारी देणे. 6. दळणवळणाची व वाहतुकीची साधने सरकारच्या हाती केंद्रित करणे. 7. सरकारी मालकीच्या कारखान्यांचा व उत्पादन साधनांचा विस्तार वाढवणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे व एक सर्वसाधारण योजना आखून तिच्याप्रमाणे एकंदर जमिनीची सुधारणा करणे. 8. काम करण्याची सर्वांवर सारखीच जबाबदारी. औद्योगिक फौजांची स्थापना, विशेषतः शेतीसाठी. 9. कारखान्यातील उद्योगधंद्यांशी शेतीचा संयोग, लोकसंख्येची वाटणी देशभर जास्त समप्रमाणात करून शहरे व खेडी यामधील भेद क्रमाक्रमाने नाहीसे करणे. 10. सर्व मुलांना सार्वजनिक शाळात मोफत शिक्षण. मुलांनी कारखान्यात काम करण्याची सध्याची पद्धत बंद करणे. औद्योगिक उत्पादनाशी शिक्षणाचा संयोग घडवून आणणे इत्यादी. विकासक्रमात जेव्हा वर्गभेद नाहीसे होतील व समग्र राष्ट्रव्यापी प्रचंड सहकारी संस्थेच्या हाती सर्व उत्पादन केंद्रित होईल, तेव्हा सार्वजनिक सत्तेचे राजकीय स्वरूप नाहीसे होईल. खऱ्याखुऱ्या अर्थाने राजकीय सत्ता म्हणजेच इतर वर्गांवर जुलूम करण्यासाठी एका वर्गाच्या हाती असलेली संघटित सत्ताच होय. भांडवलदार वर्गाविरुद्ध लढाई करताना कामगार वर्गाला वर्ग या नात्याने स्वतःला संघटित करणे परिस्थितीमुळेच भाग पडते. क्रांतीच्या मार्गाने तो स्वतःला राज्यकर्ता वर्ग बनवतो व त्या नात्याने तो उत्पादनाच्या जुन्या परिस्थितींचे जबरदस्तीने उच्चाटन करतो व म्हणून ह्या परिस्थितीबरोबर वर्गविरोधांच्या व एकंदरीने वर्गभेदांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीचेही तो उच्चाटन करेल व त्यायोगे वर्ग या नात्याने स्वतःचे वर्चस्वसुद्धा तो नाहीसे करील. वर्गभेद व वर्गविरोध यांनी युक्त असलेला जुना भांडवलदारी समाज नाहीसा होऊन त्याऐवजी एक सहकारी समाज अस्तित्वात येईल. या नव्या समाजात प्रत्येक व्यक्तीचा मुक्त विकास होणे हीच सर्वांचा मुक्त विकास होण्याची अट असेल.